गुड मॉर्निंग. युट्यूबवरच्या तब्बल 137 व्ह्यूच्या यशानंतर पुन्हा एकदा मी संकल्प आम्ही परत एकत्र येण्याचा हिंमत केली आहे. तब्बल 137 व्ह्यूज मिळालेत आम्हाला युट्यूबवर. तर आता आज एक स्पेशल डे आहे. माझ्या बायकोचा बर्थडे आहे आज आणि त्या बर्थडे साठी आम्ही चाललोय डेटवर. म्हणजे आज अख्खा दिवस मी गार्गीसाठी दिलेला आहे. म्हणजे आम्ही ओरडणार फक्त कुठेही असं तिकडे जा मॅगी खा. मुळात आम्हाला खूप दोघांनाही मॅगी खूप आवडते, त्यामुळे आम्ही मॅगी खाणार आणि बघूया आता आम्ही पहिले नांदगावच्या गणपतीला जाणार आहोत आणि त्यानंतर काशीद बीचला जाणार आहोत आणि तिथे जाऊन एन्जॉय करणार. आता पोहोचलो काशीद बीचला, पण तरी आम्ही देवळात पहिले जाऊन येणार आहोत आणि मग नंतर इकडे येणार आणि इथे जाम एन्जॉय करणार आहोत. अख्खा दिवस आपण इथेच घालवणार आहोत. हो. आम्हाला आता खूप भूक लागली, त्यामुळे आम्ही असं काहीतरी खादडायला घेतलंय. आमच्या दोघांचं एक असतं की कुठेही निघालं तरी प्लॅन न करता निघायचं. खायचं प्यायचं घरी काहीच नाही, मग बाहेर गेल्यावर जे वाटेल ते खायचं. असं काय नसतं. मी यामुळे बोलले काही नाहीये वगैरे, त्याला उलट असं उन्हाळ्यात आवडतं. I just hate this junk food. मला खूप हेल्दी खायला आवडतं. सगळं उलट आहे, सगळं उलट आहे. रोज मला भेंडीची भाजी आणि पालकाची भाजी करून दिली तरी मी खायला तयार असतो. अजिबात नाही. हेच माझ्यावरती असे आरोप लावले असतात की मला सतत पनीर आवडतं आणि हे आवडतं. असं काही नाही. आय जस्ट हेट काय हत्ती होतंय काय आता? काय मुद्दाम नाही आपण पण बंद आहे. अय्या काय काय बंद झालं. आता आमची वाट लागली असती पूर्ण. का मॅगी नसती म्हणून? आणि इथे जास्त हॉटेल पण नाही आहेत ना. मिळालं काय मॅगी एकच आहे ना, पण आणि तिथली मॅगी भारी ना. जाम भारी. माझ्या बर्थडेच्या आधी संकल्पने मला प्रॉमिस केलेलं की मला तो फिरायला घेऊन जाणार आहे माझ्या बर्थडेला, आणि ते त्यांनी पाळलंय. चालेल व्हिडिओ खरंच चालू आहे. हे रेकॉर्ड हे एडिटमध्ये जाईल. जाईल जाईल जाईल. थँक्यू सो मच. दॅट्स माय प्लेजर. ऍक्च्युली मला पण खूप दिवस असं उन्हाळ्याचं होतं. तर म्हटलं का नाही बड्डेच्या दिवशी असं उन्हाळा म्हणून. सो आता देवळात पोहोचलो आम्ही दोघंही. म्हटलं ना बाप्पाचं दर्शन घेऊन आणि जेव्हा असं रिलॅक्स वाटलं. खूप छान वाटलं. आम्ही आणि मस्त शाळेचं पाणी पण पेलं. आता भूक लागली नाहीये. आता भूक मॅगीचा प्लॅन पोस्टपोन होता. हा, आणि आता आम्ही चाललो काशीद बीचला आणि तिथे जाऊन नाही ना झोपणार होता प्रॉपर. फायनली आम्ही काशीद बीचला आलोय. आणि एक का दोनच फक्त टपऱ्या चालू आहेत.
तर आमची स्पेशल म्हणजे आता मी मॅगी घेतली आहे. खरं तर आमचं दोघांचं ठरलेलं, पण ह्यानी टांग दिली आहे मला. मला बुर्जी खायची होती, मी बुर्जी मी मॅगी पण खाणार आहे, मी दोनदा खाणार आहे. तिकडे मस्त भारी भारी मॅगी. मी प्लेन मॅगी मागवली. काय माहित, मला आज प्लेन मॅगी खायची इच्छा आली. ज्योतिताई वावदांचा कोण आहे? आणि बीचला जाऊन बसलो, बाकी काय युद्ध केलेलं नाही. जाम फिरलो या नावाखाली फक्त 2 ठिकाणी फिरून खाल्लंय. असं जाम कंटाळलंय. आज काय मॅडमचा बर्थडे आहे, केक बिक रवा केक सांगितलाय घरी करायला आईला. रवा केक वरती बदाम आणि गार्गी असं लिहिणार फक्त. एक ती व्हाईट कलरची असते ना कॅन्डल, ती जळवणार. आणि कुठली वाली? ती नाही का लाईट गेल्यावर जातात ना, ती एवढी मोठी असते. आणि मग डे काही वाटतंय सांगायला? निर्लज्जम सदासुखी असं कोणीतरी म्हणून ठेवलेलं आहे. सो तसं ते बर्थडेचं थोडंसं केक बिक कापणार, केक म्हणजे तूच. आणि मग संपेल ॲज युजल. दिवस संपेल लगेच संपेल. बॅटरी असं वाटत नव्हतं लवकर संपावं, पण खूप कंटाळा. मी म्हणत होतो दुसरीकडे जाऊया तर नको म्हटलं. खूप खरंच कंटाळा आलेला मला. हेच की आता दिवस संपत आलाय आणि खूप छान दिवस स्पेंड झाला आजचा. मला खूप दिवसापासून असं एक उन्हाळ दिवस घालवायचा होता की काही प्लॅन न करता बस गाडीला स्टार्टर मारायचा, निघायचं. असंच बोलायचं असतं. नवऱ्याला कट करण्याबरोबर सुचतं. नेक्स्ट व्लॉग आम्ही आता ऑफिसचं शिफ्ट होणार आहे तेव्हा नेक्स्ट व्लॉग करणार आहोत. नक्की बघायला विसरू नका. नवीन नेक्स्ट ब्लॉग ही बोलली तसं काहीतरी होणार आहे. मी नसेल त्याच्यात, मी आपला असणार आहे. फक्त दिसेल तो बोलणार. अरे तब्बल 133 नाही किती 138 काय 137 व्ह्यूज दिलेत मी तुला, म्हणजे आपल्या दोघांचं. आता तू स्वतःच कर ना, काय वाटतं? एन्जॉय. डन. Every day, late at night, not okay. All I want, and I pray, all I need are some better days. Fuck me, I'm looking in the mirror, so foggy, but I've never seen clearer. I don't really think anyone can save me, and honestly I'm not really sure I want saving. I like to be my own worst enemy. There's no risk if you don't try at anything, so I'ma just keep buying everything. See you in the next life, have to be a better me. I don't think that my head's on straight, gotta flip it and grip it and go and get an x-ray. What's wrong with me? I just feel weight pushing on my chest and it squeezes till I suffocate. Better change my mindset, meditate. It's pretty cool that I'm alive and have better days. I could walk, see, hear, I should celebrate. Think I could change my mind, maybe elevate. Living life, every day, late at night, not okay. All I want, and I pray, all I need are some better days. Yeah, all I need are some better days. Cause all I want, and I pray, I believe in the better days. I'm kinda stuck between a rock and a hard place. Do I work hard or live at my pace? You're only young once, yeah that's all great, but I also want a future where I'm okay. Living life is doing lots of cocaine. Wait no, it's living with no shame. Wait no, it's sleeping in on Sundays. I guess it's different for each of us and that's okay. Well I just wanna be happy, how to get there? Glad that you asked me.
I think it's different for everyone. Some